6 वाजता येणारी रेल्वे 11 वाजता रांची झारखंड मधला असणारा दोस्त आमच्याकडे बघून खुश झाला आणि म्हणूनच तर पुण्याला जायची इच्छा संपूनच गेली. तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभे. अरे भावांनो, आज तुमच्या बरोबर तुमचा जोडीदार नाही प्रसाद सुतार कुठे आहे? आहे घरी दादा, त्याच्या घरी मारुती रायाचं दर्शन घेऊन आपल्या बंधूला सोडवायला निघालो केतूरच्या दिशेने. प्रसन्न अशा वातावरणात पॉझिटिव्ह थिंकिंग करीत आम्ही जाऊन पोहोचलो केतूरला. केतूर काय आमच्यापासून 7-8-9 किलोमीटर असल्यामुळे लवकरच जाऊन तिथं पोहोचलो. वेटिंग रूमला जाऊन गेलो तर आणि तिथल्या साहेबांना विचारलं रेल्वे कधी येणार आहे. तर तुम्ही साहेबांचं जे फोनवर झालेलं बोलणं म्हणजे साहेबांना सगळ्या गोष्टी माहिती, तरी बी साहेबांनी अशा घटना केल्या. पुढच्या व्हिडिओ क्लिप मध्ये तुम्ही पाहू शकता. ट्रेन डायरेक्ट 11:30ला आहे, 6:30ची ट्रेन 11:30ला आहे रात्री. काय करायचं आता? कुणी मला फोन आलता, ट्रेन 11:30ला आहे, तेवढंही करा. काय करायचं? ट्रेन सांगा आता तुम्ही काय जायचे करताय. तुम्हाला फोन केलता होय साहेबांनी? हा चालतंय. या काय आता आपल्या कुंभार गावातल्या बहुकंसेला असं फोन येऊ राहिलं. म्हणल्या इथल्या साहेबांनी पटक्यास हिरवा झेंडा फडकवला आणि रेल्वेला ग्रीन सिग्नल दिलं आणि रेल्वे बुगाट मध्ये पळाली. इथून बसून निघालच होतो तर आपल्या यश भाऊचा फोन आला. माझ्या भावाचा जीवलग मित्र आहे, पण मी बी या भावाला लय जवळनं बघितलंय. भाऊ आपला एक नंबर माणूस आहे बरं. गावाकडचा शुभ्या बुलेट चालवता सेल्फी व्हिडिओ घ्यायला गेला. ह्यांची तोंड बघून माझी व्हिडिओ काढायची इच्छा संपली. बुलेट चालत आहे ना, कसा ठोका. श्री गुरुचरण सरोज रजनीच्या मनमोकर सुधारी भरणावर बरा मला सौजोदा खूप भलाच्या